लवकरच विरोधी पक्षनेते आमच्या सोबत येतील असा दावा धर्मराव आत्राम यांनी केलाय। गडचिरोलीत अशोक नेते यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा मोठा दावा केलाय। त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। तर दुसरीकडे आत्राम यांच्या दाव्यानंतर वडेट्टीवारांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। आधी भाजपला चंद्रपुरात लीड मिळवून दाखवा असं आव्हान वडेट्टीवारांनी दिलं। त्यामुळे आगामी काळात आत्राम आणि वडेट्टीवार हा वाद आणखी तापण्याचीच चिन्ह पाहायला मिळतात। आणि हे जे सांगत आहेत धर्मराव बाबा म्हणे श्रीमंत आहे म्हणे, बुद्धीने काय म्हणे, बुद्धीने भिकारी काहीतरी सांगितलं तो अशोकराव आपलं काय त्यांचं नाव, विरोधी पक्षनेता येऊन इकडे शिवा देतात। ते काय आम्हाला सुद्धा बोलता येते, परंतु देवेंद्रजी अशोकरावजी नेते तिकडे बसल्या, त्यांच्या बाजूला मी बसणार आता जाऊन मध्ये। ते आपलं जे विरोधी पक्षाचे नेते 4 जून नंतर मला वाटतं आमच्या दोघांच्या मध्येच येऊन बसतील भारतीय जनता पक्षामध्ये। म्हणून काय आता त्याला काळजी करायची आवश्यकता नाही। आतापर्यंत आता जाऊ दे, आता जे काही 19 तारखेपर्यंत ते बोंबलतील। गडचिरोली चिमूर लोकसभा हा आता पूर्ण काँग्रेसमय आणि इंडिया आघाडीचं संपूर्ण वर्चस्व निर्माण झालं। या ठिकाणी 100% भाजपाचा पराजय त्यांना दिसतोय। उद्या धर्मरावला भीती वाटते की ही जर जागा भाजपा हारली तर माझं मंत्रीपदही उद्या धोक्यात येईल। त्या भीतीपोटी हे माझ्यावर भाजपमध्ये जाणार असल्याचा आरोप करत आहे। धर्मरावचं काय राहिलंय आता? धर्मराव आत्राम त्यांच्या मतदारसंघामध्ये माझं चॅलेंज आहे, त्यांनी कमळाला लीड घेऊन दाखवावी। मी त्यांना चॅलेंज करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।